थँक्यू सो मच. करूयात मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात. चला पंच ताकीद या मॅचला सुरुवात करा. मॅच आपण पाहता एका बाजूला शिवशक्ती स्पोर्ट्स फुफेर, त्यानंतर त्यांना फाईट करायचे शिवसाई 11 रांजणवाडी या दोन टीम मध्ये मॅच आपण पाहताय. खऱ्या अर्थानं ज्यांनी आम्हाला या पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी या पाण्याची या स्फूर्तता केली आहे. त्यानंतर लखनदादा गायकवाड यांच्या दरम्यान शुभ आगमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लखनदादा या आपण देखील आपण आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं स्थानापन्न व्हा. फुफेरी संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय अमीर आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्राईक संदीप. या वेळेला मोठा प्रहार खेळायच्या प्रयत्नामध्ये ऑन साईडला फटका चांगला आपल्याला पाहायला मिळाला. एका डापावर चेंडूला गॅदर केला, थ्रोपी केली तोपर्यंत पंचांकडे लाऊड फील केली होती. आपण फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय आणि या 2 धावा मिळतील. पहिल्या बॉलवरती डॉट आला, त्यानंतर हा दुसऱ्या बॉलवरती या 2 धावा आल्यात आणि 2 धावेच्या साथीनं संघाचा श्री गणेश होत असताना, संघाचं खातं खुलं होत असताना टीम शिवशक्ती स्पोर्ट्स फुफेर या संघ मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पुन्हा एकदा या देखील बॉलवरती सिंगल आली आहे. डॉट 2 सिंगल. आता टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 3. पहिली मॅच जिंकली शिवसाई 11 रांजणवाडी या संघानं, दुसरी मॅच जिंकली शिवशक्ती स्पोर्ट्स फुफेर या संघानं. पुढचा बॉल या वेळेला शफल झाले. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा फ्रंट फुटला येऊन हा फटका खेचून मारला. बॉल एक टप्पा घे जाईल बाउंड्रीच्या बाहेर. धाबा होती 4 चौका. 4 धाबा पाहायला मिळाला. अगदी या फ्रंट फुटला आले, त्यानंतर फुटवर्कचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळाला. फटका खेचून मारला. 4 धावेसाठी हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 7 धावा टीमची टोटल. स्टील टू गो. हा देखील आडव्या बॅटनं फटका मारलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मानस होता, दुसऱ्या धावेचा धाडस नव्हतं. एकच धाव मिळेल. एक चिक्की सिंगल या देखील बॉलवरती मिळेल. 8 धावा स्कोर कार्डवरती या जोडल्या गेल्यात. आज आमच्या समोर येतं खऱ्या अर्थाला जॉईंट आहेत पेन विभागातील एक दिग्गज आवाज आहे, ज्यांनी आपल्या आवाजाच्या जोरावरती सातत्यानं आपल्या नावाची आगळी वेगळी छाप सोडली आहे. असे दत्तात्रय म्हात्रे सर. जिंकलेला असते ना, कुठली जिंकले बॅटिंग करणार आहे, बॉलिंग करणार एक वाइड होता. हो काढ बाबूने हॅट्रिक घेतली का सर? मागचा मॅचचा हिरो, मागचा मॅचचा मान ऑफ द मॅच, ज्याने शेवटचा षटक हाताळताना तब्बल या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली असा बाबू ठरलाय. मॅचचा हिरो बाबू. या पण प्लेअर ऑफ द मॅच अफलातून षटक बाबूचं राहिलं. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक प्रस्थापित करण्याचा विक्रम बाबूने आपल्या नावावरती केलाय. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये फील्डर तैनात आहेत. गरुडी झेप घेत असताना बॉलला कॅरी केलं, ट्रॉफी की करतील तोपर्यंत 2 धावा जरूर मिळतील. बाबू घेत आहेत. या बाबू अफलातून षटक आपल्याला राहिलं. विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली. विनंती असेल सचिन दादा यांना आपल्या शुभ असते आपण बाबूला प्लेअर ऑफ द मॅच चा किताब आपण देऊयात. सामनावीराची चमचमती ट्रॉफी सचिन दादांच्या शुभ असते. आणि
लखनदादा आपण देखील या. लखनदादांच्या शुभ हस्ते आपण बाबूला देऊयात प्लेअर ऑफ द मॅच. प्लातून षडक 3 विकेट आपल्या संघाला मॅच इथे मात्र जिंकून दिल्या. असा बाबू होता मागच्या मॅचचा सामनावीर. यस शॉर्टर असेल. या स्पंचचा टोटल धावा किती मिळतील या बॉलवरती. सिंगल आहे. बॉल आणाय कोण गेला नाही देऊ का? वन बाउन्स आपण पाहत आहे. जुना देऊ का? ए जुना वन बाउन्स असेल आणि या बॉलवरती सिंगल मिळेल. जुना देतो की सांगतो. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. दुसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झाला आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती डिक्लेअरच्या स्वरूपात हे सिंगल आली आहे. तिसरा बॉल संदीपला आपण पाहताय स्ट्राईक इनला. दौकुऱ्या त्याचा फलंदाज लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं हा मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता संदीपचा, पण कुठेतरी या प्रयत्न फसला. बॅटन पाठच्या मधून चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकसा हरकत करत असताना सरळ विसाला विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. अजितला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगला बॉल आणि त्याच्यावरती मोठा प्रहार करायचा प्रयत्न. जजमेंट चुकलाय आणि तिथे मात्र चुकी करते. चुकीचं रूपांतर होईल या चौकारामध्ये. धावा मिळतील 4. बॉल एक टप्पा घेत जाईल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. 4 धावेच्या साथीने टीमची टोटल जाऊन पोहोचे 15 अंकावरती. हा बरोबर. 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. मला इथं 15 दिवसाला ना हे पण 15 कौतुक करायला हवा 12th मॅन साहिलचा. आणि कौतुक करायला हवा अपडेटर रा कोणाला मात्रेचा देखील. वनटी केलं का? आज मी आज पार्टनर नाही म्हणा कोण. सतरा धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 17 रन्स. पाहावं लागेल 17चा खतरा कोणत्या संघासाठी ठरतोय. या वेळेला फिंगर रोल केले. चेंज ऑफ पेस पण वळत आहेत. दिशा थोडीशी खराब आहे आणि या दिशेपासून भरकळत असताना अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये जॉईन होईल. 18 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 18 रन्स. या वेळेला पुन्हा एकदा वाईड यॉर्कर हाताळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट पॉइंट मध्ये फिल्डर तैनात करताय. काय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती. अपघात निश्चित होईल आणि अपघात झालाय बघता बघता. फलंदाज संदीप नावाच्या वादळाला शांत केलंय. क्षेत्ररक्षण करत असताना टीम रांजणवाडी या संघानं फलंदाज झालाय बाद. 3 षटकांची मॅच तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप करा विनंती असेल. सातत्यानं 19 धावा.
निखिलला पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. या पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन होतंय. पहिल्या बॉलवरती विकेट येते आणि दुसरा बॉल निर्धाव चेंडू तुम्ही पाहताय. अनिलला आलाय. अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऋतिक आलाय. जसं अनिल बाद झाले, ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ऋतिकने मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ दाखवला होता, पण त्या ऋतिकला आता तुम्ही स्ट्राईक एंडला पाहताय. तिसरा बॉल. या बॉलला ड्राय करायचा प्रयत्न, सॉफ्ट हँड खेळला, हलक्या हाताने दिशा दिली. फिल्डर डीप पॉइंट मध्ये. एकच धाव. फिल्डर डीप मध्ये एकच धाव मिळाला. ड्राईव्ह केला होता. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. जर ताकदीचा वापर केला असता तर चांगल्या धावा जरूर मिळाल्या असता. पुढचा बॉल. यावेळेला देखील दुपारच्या सत्रामध्ये रखरखत्या उन्हामध्ये पंचांना करावे लागते थोडासा व्यायाम. पंचांचे होत आहेत दोन्ही हात समांतर आणि या बॉलवरती धाव मिळेल. अवांतर धाव जरूर स्कोर कार्ड मध्ये जेवढ होईल. शेवटचं षटक आहे, ओव्हरचं षटक आहे, नंबरचं षटक आहे. देत ओव्हर तुम्ही पाहताय आणि या शेवटच्या षटकातील पहिल्या स्पेल मधील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला अमर तयार झालाय. हाफ ट्रॅकर होता, फुल करायचा प्रयत्न. 2 फिल्डर चेंडूच्या पाठवर धावत असताना मैदानाच्या आतमध्ये धेल तर झालाय ड्रॉप. पहिले धाव कंप्लीट झाले. दुसरा धावायचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसरा धावायचा प्रयत्न होईल का? आणि एफर्ट्स फार चांगले आपल्याला पाहायला मिळाल्या. यस पंच तब्बल धावा किती मिळतील कळवायचा. हॅलो चिक यस पंच तब्बल धावा किती मिळतील या बॉलवरती? 3 धावा. 2 धावा धावून काढल्या आणि 1 धाव ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अशा तब्बल टोटल 3 धावा मिळतील. 23 धावा. स्टील 2 टू गो. 5वा बॉल. 24 धावा होत्या आणि या 5व्या बॉलवरती लॉफ्ट करायचा प्रयत्न. फटका फसलाय. हाताचा पिसारा फुलवला मिडॉनला. फिल्डर होते, कोणती चुकी होणार नाही. या जजमेंट चांगला पाहायला मिळाला. बघता बघता झाला इथे झेल आणि संपलाय. फलंदाज अमरचा खेळ. बॅटर आउट. 5व्या बॉलवरती विकेटचा पतन येत असताना सचिन आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्रातील हा शेवटचा बॉल. टीमची टोटल 24 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचत असताना, बॅटिंग करत असताना पूर्वार्धाचा खेळ चालू आहे आणि पूर्वार्धामध्ये शिवशक्ती स्पोर्ट्स फुफेर या टीमला पाहता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल. यावेळेला देखील इनफिल्डच्या वरून बॉलला उडवायचा तर 38 सर्कलच्या वरून या बॉलला ट्रॅव्हल करायचा. तर पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरा धावायचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरा धावायचा प्रयत्न. बघता बघता या 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावायचा प्रयत्न होईल आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावे लागते. सत्र संपला. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 27 आणि 28 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय. टीम पहिली मॅच या संघाने जिंकली, अर्थातच शिवसाई 11 रांजणवाडी या संघासमोर. तर बी ग्रुपच्या सर्व संघांनी नोंद घ्यायच्या. बी ग्रुपचे सर्व मॅचेस, पहिल्या फेरीतील सर्व मॅचेस 3 षटकांचे खेळवले जातील, कारण की शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे, मेगा फिनालचा दिवस आहे. आम्ही देखील आपल्यापासून कोऑपरेटची आशा अपेक्षा बाळगली असेल तर मित्रांनो आपण देखील कोऑपरेटिव्ह करा. बी ग्रुपचे पहिल्या फेरीतील सर्व मॅचेस हे 3 षटकांचे खेळवले जातील. यस, जाऊयात आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. तिथे आमच्यासोबत जॉईंट होतील आमचे गुरुवर्य दत्तात्रय म्हात्रे सर. चला नेक्स्ट मॅच श्री सिद्धेश्वर 11 स्पोर्ट्स तळवडे
संघ मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये, त्यानंतर दुसऱ्या बाजूला NCC स्पोर्ट्स करुंगळी. तर तडवळे टीम आणि करुंगळे टीम दोन्ही टीमचे कॅप्टन या पण टॉस बॉक्स मध्ये जाऊयात पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. हॅलो चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स सिद्धेश्वर 11 स्पोर्ट्स तडवळे आणि NCC स्पोर्ट्स करुंगली दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्यासोबत जोडले जातील आणि त्यांच्यामध्ये होईल टॉस. चला मान्यवरांच्या शुभांचे आपण घेऊया टॉस. असं करून टाका. कोण कॉल तू देणार कॉल नाही द्या मग काय नाही. दाखवू नको असं हे करतो विनोद दाखवतो असं. येस काटा केलाय कॉल आणि टॉस जिंकलाय करुंगली टीम. चला लगेच टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय सांगायचा आहे. एक 5 मिनिटं द्या पोरांना डिसिजन घेऊन सांगतो आम्ही काय असेल तो निर्णय. चला दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. खूप चांगली स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहात. स्वराज्य बत्ती शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अंबामाता स्पोर्ट्स आरळा मुंबई आयोजित अंबामाता चषक 2024 तब्बल 31,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आपण पाहतोय आणि त्याच्यासाठी आज झुंज आपल्याला पाहायला मिळेल. विद्यमान स्थितीत देखील सामना आपण पाहतोय. फुपेर आणि रांजणवाडी या दोन संघांच्या दरम्यान. दोन्ही टीम अगोदर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये विजेत्या टीम आहे. आणि जाऊया आता मॅचला जसे स्टार्ट होईल पुन्हा एकदा आवाज ऐकूया श्रवण धुमाळे यांचा. ओव्हर टू श्रवण धुमाळे. नक्कीच खेळाच्या पूर्वार्धामध्ये धावा एकवटल्या टीम फुफेर या संघाला तब्बल 27 आणि 28 धावांचं माफक लक्ष उभं केलं रांजणवाडी या संघाच्या विरोधात. पण पाहताय स्ट्रायकिंगला बॅटर राजू नॉन स्ट्रायकिंगला निखिल. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर लगेच या आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. पहिला बॉल वरती या इथे मात्र ड्राइव्ह करत असताना पहिल्या बॉल वरती शानदार रुबाबदार हा दर्जेदार 4 धावा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि चौकारानं स्वतःचं आणि संघाचं खातं खुलं केलंय. संघाचा इथे अकाउंट ओपन करत असताना राजूच्या बॅटमधून चौकार आलाय. राजूच्या बॅटमधून या 4 धावाला निखिलला आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंगला मागच्या मॅचचा हिरो. आवळाला आडवा बाटना फटका खेळायचा प्रयत्न राहिला अगदी आशाभूत नजरेनं. पंचांकडे पाहिलं होतं फलंदाज राजू आणि फलंदाज निखिलनं. पण पंच आपल्या निर्णयाची तटस्थतात आणि अंपायर सिग्नल दॅट्स डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहताय डॉट बॉल आलाय. तिसरा बॉल राजूला पाहताय या बॉलला उडवलाय 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 जणू का हाताला चकमा देऊन जणू का हाताला चटका देऊन जणू का हाताला ब्रश करून बॉल जाईल सीमा पार. चेंडू आलाय आपल्या स्लॉट मध्ये त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये खडे खडे लॉफ्ट करत असताना 6 धावा षटकार. षटकार तुम्ही पाहताय राजूच्या बॅटमधून 10 धावा टीमची टोटल. पुढचा बॉल चांगला बॉल आणि चांगल्या बॉलवरती मोठा मासा काढायला लागत असताना षटकाराचं प्रत्युत्तर विकेट देत असताना तू शेर तो मैं 1.25 शेर बारी बारी सबकी बारी पहले तुम्हारी फिर हमारी विकेटचं पतन. अजित आलाय मैदानाच्या आतमध्ये. या बळा इनफिल्डच्या वरून कबड्डीला बॉलाला पाहायला मिळतोय. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा मानस होता तिसऱ्या धावेचा धाडस नव्हतं. नकार दिलाय फलंदाजानं आणि या 2 धावा मिळतील. 2 धाव्याच्या साथीने 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेलात. 5 बॉलच्या अखेरीस शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिला तुम्ही पाहताय.
यावेळेला देखील चांगला फटका, एकच धाव मिळाली. षटक क्रमांक संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 14. 28चं लक्ष, 14 लागल्या गेल्या. 14 अजूनही करायच्यात येणाऱ्या 12 बॉल मध्ये. 18 बॉल 28ची आवश्यकता होती. 6 बॉल मध्ये 14 लागल्या गेल्यात. 12 बॉल मध्ये 14 अजूनही करायच्यात. चला स्पीडअप करा, विनंती असेल. सातत्यानं पुकार होत आहे. पंच आपण देखील ताकीद द्या, कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग घेऊ नका, कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करू देऊ नका. कारण की 2 ऑफिशियल पंच देखील आपण पाहत आहे. तुषार सर आणि त्यांच्या समवेत विकी सर, हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहत आहे ऑनफिल्ड. ते आमचे संदीप सर देखील ऑनफिल्ड आहेत. संदीप खोत, हे देखील बराचसा अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार होईल. यस, गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. स्विच हिट केलाय, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चांगला फटका, स्विच हिट, सुपर हिट. दोन्ही हाताने तलवार चालवत असताना या वेळेला बॉलला फेकून दिला सरळ डीप पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये देखील ठरतो हिरो. षटका तुम्ही पाहताय. 14ची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केला. दुसरा देखील उडवलाय. आता बॉल जाईल फिल्डरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा षटकाराचा प्रत्युत्तर दिला विकेटने. फलंदाज झाला बाद. मात्र सर जर विचार करायला गेला तर इनसाइड आउट किंवा समोरच्या दिशेनं ड्राईव्ह वगैरे केला असतं तर धावा चांगल्या मिळाल्या असत्या. पण स्विच हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला आपली विकेट गमवावी लागली. गणेश राय मैदानाच्या आतमध्ये एकदा मिळे, एकदा जरूर मिळते. आणि 14 करायच्या होत्या, 7 आल्यात, आता 7 अजूनही करायच्या आहेत या मॅच मध्ये. एकवीस धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 7ची आवश्यकता. या वेळेला पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न. एक धाव. सातत्यानं सिंगल डबल करतात. चला स्पीडअप करा, विनंती असेल. भरपूर वेळ आपण खर्च केला, अजून बरेचसे मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. अगदी ए ग्रुप मधील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतरची मॅच तळवळे वर्सेस करुंगडी. वेळेला पुन्हा एकदा डिफेन्स करायचा होता, सन्मान द्यायचा होता, डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज पॉपिंग क्रेस मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय की फलंदाज बाद असेल हे देखील पाहणं गरजेचं नाही. फलंदाज पॉपिंग क्रेस मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला. एक धाव कंप्लीट. 23 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 5ची आवश्यकता मॅच मध्ये विजयासाठी संघाला. 7 बॉल 5. 7 बॉल मध्ये 5 बनवायच्या होत्या. या वेळेला पुन्हा एकदा तो नन्हा मुन्ना खेळलो. फिल्डिंग मित्रांनो एकदा जोरदार टाळ्यावाला पाहिजेत, कारण की धाडस करून हिंमत करून मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या संघासाठी, स्वतःच्या गावाच्या नावासाठी आज हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि तितकीच हवी तशी कामगिरी या खेळाच्या माध्यमातून होत्या. खऱ्या अर्थानं या स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनचं उद्याचं भविष्य, उद्याचा हा चमचमता तारा सितारा आणि हा उद्याचा खेळाडू आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. फार सारी फिल्डिंग. आता बॉल शिल्लक आहेत, शेवटचे 6 धावा करायच्या आहेत, फक्त आणि फक्त 4.
6 मध्ये 4ची आवश्यकता असताना हलक्या हाताने खेळलाय. पहिली धाव कंप्लीट झालेला. डेंजर येईल थ्रो पैकी मैदानाच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट. दी चिताच्या वेगानं आणि हर्निच्या चपलाईनं या धावा कंप्लीट केल्या गेल्यात. लागली 2 धावेची आवश्यकता. काय फटका केलाय. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा मादक सौंदर्य, क्रिकेटचा नजारा तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 धाव मिळतीये. सेन्सिबल क्रिकेट स्कोर इज लेवल. सामना बरोबर सुटला. फक्त आणि फक्त विजयासाठी 1 धावेची आवश्यकता रांजणवाडी या संघाला. 1 धावेची आवश्यकता. चला स्पीडअप करा. या वेळेला देखील सिंगल मिळेल आणि हा सामना जिंकला टीम. बॅटिंग करत असताना शिवशाही 11 रांजणवाडी या संघानं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचं खूप खूप आभार. वेल प्लेड बॉस टीम शिवशाही 11 रांजणवाडी अँड हार्ड लक बॉस टीम शिवशक्ती स्पोर्ट्स फुपेरे. या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने गोलंदाजी करत असताना तब्बल विकेट कॅरी केल्या